समर्थ. श्री स्वामी समर्थ. सर्वात हा अगोदर चालेल. तुम्ही तुमचं नाव, तुम्ही कुठे राहता ते एकदा आपल्या हा. ऑडियन्सला सांगा. नमस्कार सर्वांना, श्री स्वामी समर्थ. मी स्वामीसेवक साहिल दनाने आणि मी पाडेगाव, जेजुरीच्या शेजारी 30 किलोमीटर माझं गाव आहे. या छोट्याशा गावातून मी आहे आणि मी सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज तसेच श्री दत्त महाराज यांच्या सेवेत 5 वर्षापासून आहे. ओके. आणि अशा भरपूर स्वामी सेवेत मला भरपूर स्वामींचे अनुभव आहेत आणि स्वामींची माझ्यावर खूप कृपा आहेत आणि माझी स्वामींवर पण खूप भक्ती आहे. आणि स्वामींबद्दल ना भरपूर जणांना हे प्रश्न आहेत, म्हणजे गुरु परंपरा जी आहे, स्वामी कुठून आले, हा स्वामी कोण होते, हे सर्व हा म्हणजे भरपूर जण भक्ती करतायत, पण त्यांना हा हा जे स्टार्ट आहे गुरु परंपरा त्याबद्दल भरपूर लोकांना हा. माहिती नाहीये. तर ते तू जरा शॉर्टमध्ये हम्म. आपल्या ऑडियन्सना सांग, म्हणजे हो त्यांना हो क्लिअर चालेल. होईल. हा, म्हणजे हे बघ, सगळ्यात प्रथम जे आत्रेय ऋषींच्या घरी आपले श्री दत्त महाराज आले. आत्रेय ऋषींच्या घरी ब्रह्मा विष्णू महेश्वर हे तीन आले होते माता अनुसूये मातेचं सत्व पाहण्यासाठी. त्याच्यानंतर त्यांची अनुसूये मातेची त्यांनी परीक्षा, सत्व परीक्षा घेतली. त्या परीक्षेत अनुसूये माता त्यांच्या परीक्षेला सामोरे जाऊन ती परीक्षा ती पास झाली त्या परीक्षेत त्यांच्या. आणि त्याच्यानंतर ब्रह्मा विष्णू महेश्वर यांनी तिन्ही देवांनी माता अनुसूये मातेचा पुत्र होण्याचं ठरवलं. त्यावेळेस माता अनुसूया आणि अत्रि ऋषींच्या जो काय तो आश्रम होता, त्या आश्रमात प्रथम श्री दत्त महाराज यांचा जन्म झाला. त्याच्यानंतर दत्त महाराजांनी पूर्ण जगभर परिक्रमा करून, पूर्ण जगभर तीर्थक्षेत्र हिंडून, ध्यान साधना करून, त्याच्यानंतर ते 12व्या शतकात पिठापूरमध्ये श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराजांच्या रूपात प्रकट झाले. त्याच्यानंतर त्यांनी जास्त वर्ष त्यांनी कार्य केले श्रीपाद श्री वल्लभ महाराजांच्या रूपात. त्याच्यानंतर त्यांनी आपलं जे कार्य होतं ते कुरोपूरला समाप्त करून त्याच्यानंतर 14व्या शतकात नांदेडमध्ये कारंजा शहर आहे, त्या शहरात श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या रूपात त्यांनी दुसरा अवतार धारण केला. आणि त्या दुसऱ्या अवतारामध्ये नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या शिष्य परंपरेत पण खूप शिष्य तयार झाले. सद्गुरू श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांनी पण अशा अनेक भरपूर लोकांना अनुभव दिले, भरपूर लोकांना असे वेगवेगळे अनुभव दिले. ते अनुभव आपल्याला गुरुचरित्रामध्ये वाचायला बघायला भेटतील. त्याच्यानंतर त्यांनी आपले अवतार कार्य संपवले कुठे, क्षेत्र गाणगापूर येथे ओके. भीमा अमरजा संगमावर ते गुप्त झाले. त्याच्यानंतर ते भीमा अमरजा संगमातून ते कर्दळीवनात ध्यान साधना करत 300 वर्षानंतर कर्दळीवनात ते प्रकट झाले आणि त्यांचंच नाव पुढे श्री स्वामी समर्थ पडलं. असा सद्गुरू श्री स्वामी समर्थांचा हा सगळा जीवन प्रवास. अगोदर श्री दत्त गुरु, त्याच्यानंतर श्रीपाद श्री वल्लभ स्वामी महाराज आणि त्याच्यानंतर श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराज, त्या तीनही देवांचा अवतार म्हणजे सद्गुरू श्री स्वामी समर्थ महाराज आहे. एवढंच की स्वामी महाराजांना नाही का जास्त स्वामींनी जास्त 300 वर्ष तपस्या केली. अजून अगोदर ते उत्तरेची यात्रा केली स्वामींनी. अगोदर ते कर्दळवनातून निघाले, त्याच्यानंतर ते केदारेश्वर, हरिद्वार, अजून काली मातेचे दर्शन घेऊन उत्तरेचे सर्व तीर्थधाम क्षेत्र करून ते त्यांनी अक्कलकोट मध्ये प्रवेश करून जनलोकांना त्यांनी गुरुभक्तीचा मार्ग दाखवला, अनेक चमत्कार दाखवले आणि अजूनही दाखवत आहे. अच्छा, खूप छान दादा. कारण काय आहे ना, लोक भरपूर भक्ती करतायत स्वामींची, पण ह्या सर्व छोट्या गोष्टी आहे ना भरपूर जणांना नाही माहिती. आपल्या ह्या छोट्या गोष्टी का नाही त्याच वेळेस समजणार आहेत ज्यावेळेस आपण श्री गुरुचरित्र वाचणार आहोत. स्वामी चरित्र सारामृत हा लघुचरित्र ग्रंथ आहे, तो वाचणार आहे. त्याच्यानंतर गुरु लीला अमृत हा ग्रंथ आहे, तो आपण वाचणार आहे. त्याच्यानंतरच आपल्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी आहेत त्या समजणार आहेत. अशा छोट्या छोट्या गोष्टी खूप आहेत, त्या लिहून ठेवल्यात आहे. अशा खऱ्या गोष्टी आपल्या नाही का हिंदू धर्मातल्या संस्कृतीतल्या ग्रंथांमध्ये अजूनही त्या गोष्टी आहेत आणि त्या वाचल्याशिवाय आपल्याला कळणार नाही की नक्की स्वामी कोण आहेत आणि कुठून आले काय. नाही, बरोबर आहे. आणि गुरुचरित्र वाचल्यानंतर तू जसं म्हणालास की भरपूर काही गोष्टी समजतील लोकांना. तर गुरुचरित्रामध्ये पण ना एक मोठं गुरुचरित्र पुस्तक आहे,
आणि अजून एक आहे नक्कीच नक्की. ते दुसरं जे हो हो हो. छोटं गुरुचरित्र बोलतो, हा तर ते छोटं गुरुचरित्र जेव्हा लोक हा वाचतात हा हा. त्यावेळी त्यांना ते फळ मिळतं का? नाही, माझा तर एक असा प्रामुख्याचा सल्ला आहे जो आपले वासुदेवानंद सरस्वती स्वामी म्हणजे अर्थातच टेंबे स्वामी महाराजांनी लिहून ठेवलेलं जे प्रमुख गुरुचरित्र आहे, जे मोठं आपण ओविबद्ध गुरुचरित्र बोलू त्याला. हा हा. ते गुरुचरित्रामध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे की ते गुरुचरित्र स्त्रियांनी वाचू नये म्हणून जे आपले बाकीचे प्रकाशक असतात, समज असं वेगळे प्रकाशक असतील बरोबर कोण, बरोबर. किंवा थोडक्यात आपण तुला दिंडोरी प्रणीत वाले माहितीत तुला, मठ आहे हो त्यांचा हो, अखिल ऐकलंय भारतीय ऐकलंय, बरोबर. सेवा केंद्र. हा, तर त्यांनी त्यांचं पण बघ एक छोटं गुरुचरित्र आहे. म्हणजे त्यांनी त्या मोठ्या गुरुचरित्रामधला फक्त छोटासा सार जो आहे तो सार आपल्या नाही का आपल्या सोयीप्रमाणे त्या छोट्या गुरुचरित्रामध्ये घेतला आहे. तर अच्छा. माझा प्रामुख्याने जे आपले सेवेकरी आहेत, प्रमुख पुरुष किंवा तुझ्या माझ्या वयाची जे मुलं आहेत, त्यांनी प्रामुख्याने वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी जे मूळ गुरुचरित्र लिहिले, मूळ पोते आहे, त्याच पठण करावं. आणि निश्चित जर तुम्ही त्या मोठ्या गुरुचरित्राचं पठण करचाल तर त्याचं फळही देखील तुम्हाला तेवढंच भेटणार आहे. एवढंच की त्या मोठ्या गुरुचरित्राचे जे काही नियम आहेत ते थोडेसे प्रखर आहेत, पण त्याचा अनुभव पण तेवढाच प्रखर आहे जेवढे त्याचे नियम प्रखर आहेत. आणि जे बारकं छोटं गुरुचरित्र आहे आपलं, तू आता बोलला तसं, ते स्त्रियांनी वाचलं तर काय हरकत नाही, पण मला तर आजपर्यंत मी तर ते वाचले. अच्छा. कारण ज्या गोष्टी सविस्तर पद्धतीने श्री टेंबे स्वामी महाराजांनी लिहून ठेवल्या आहेत त्या वगळता दुसऱ्याच गोष्टी, म्हणजे नुसता सार मात्र प्रत्येक अध्यायातला फक्त छोटासा सार जो असतो का अच्छा. नाही, तोच ह्या छोट्या गुरुचरित्रामध्ये घेतलाय. आणि तो तो कुठेतरी मला पटला नाही. हम्म. त्याच्यामुळं मी प्रत्येक सेवेकरांना सल्ला देईन की तुम्ही जे मूळ मूळ पोथी आहे श्री गुरुचरित्राची हा. त्याचं पठण पारायण केलं तर तुम्हाला फळही देखील तसंच भेटेल. बरोबर. म्हणजे तुझं म्हणणं आहे की जे मूळ पुस्तक आहे ते हा. वाचलं तर त्याचं फळही तसं मिळेल, आणि त्याच्यामध्ये हो. भरपूर काही गोष्टी आहेत ज्या एक सविस्तरपणे प्रॉपर असं डिटेलमध्ये सांगितलंय त्या हा. पुस्तकामध्ये. सांगितलं. हा, म्हणजे आता तू समज गुरुचरित्रामध्ये जे काही 52 अध्याय आहेत आणि 53 अवतारणिक आहे. अच्छा. जर त्या 52 अध्याय मात्र आपण बघितलं तर त्या 52 अध्यायामध्ये अशा अनेक कथा आहेत श्री नृसिंह सरस्वती स्वामी महाराजांच्या, अजून ते गुप्त झाल्याच्या, अजून त्यांनी दारिद्र्याचा घेवडा उपटलेला असो, अजून ते आठही दिवशी 8ही ग्रामी त्यांनी जे भिक्षा केली प्रत्येक शिष्यांच्या घरी जाऊन अच्छा. दीपावलीच्या दिवशी, त्या अनेक अशा ज्या सगळं गुरुचरित्रामधल्या ज्या कथा आहेत त्या कथा वगळता अजूनही त्याच्यात टेंबे स्वामी महाराजांनी अजूनही त्याच्यात कथा भरपूर दिलेल्या आहेत. की सुवासिनींनी कसं राहायचं, सेवेकरांनी कसं राहायचं, ब्राह्मणांनी कसं राहायचं, शूद्रांनी कसं राहायचं, गुरुचरित्र कोणी वाचायचं, गुरुचरित्र कधी वाचायचं, गुरुचरित्राचे नियम काय, हे प्रमुख प्रखर प्रखर शब्दात वासुदेवानंद सरस्वती स्वामी महाराजांनी ते मांडून ठेवलं आहे आपल्या मूळ पोथीमध्ये. काय ज्या खूप वेळापासून तू खूप मोठा. स्टार्ट केलंयस भक्ती हा करणं, परत पारायण हा करणं, नाही तर गुरुचरित्र वाचणं, हा. त्यावेळी तुला काही ना काही अनुभव तर आलेच असणार. जेव्हापासून मी स्वामी सेवेमध्ये आहे तेव्हापासून आजच्या मितीला मला अनुभव घडत आहेत आणि स्वामींच्या कृपेने घडणार सुद्धा आहेत. मी स्वामी सेवेमध्ये 9वी मध्ये असताना आलो, ज्यावेळेस मला काही समजत नव्हतं. कोविडचा काळ होता, सगळा पूर्ण कोविड. ओके. आणि त्यावेळेस मी 9वीत होतो, माझी शाळा वगैरे सगळं बंद झालं होतं. त्यावेळेस माझा देवावर पण विश्वास नव्हता. म्हणजे अगोदरपासून नाही का, लहानपणापासून फक्त लहानपणापासून. देव मानायचो फक्त. बरोबर विश्वास असं प्रॉपर कुठल्या देवावरती नव्हता. बरोबर. आणि कोविडचा काळ होता आणि मी माझ्या मामाच्या गावाकडे गेलो होतो. आय थिंक माझ्या आईला सुद्धा कोविड झाला होता, पण आम्ही कोरोना टेस्ट वगैरे काही केली नव्हती. अशी प्रॉपर आमच्या घराच्या शेजारची जे लोक आहेत का नाही, ते सगळे आजारी वगैरे पडले होते. आणि म्हणजे माझी मम्मी आई, तिला अशी धाप भरायची आणि अच्छा. असं श्वास घ्यायला त्रास होत होता. आणि त्यावेळेस कोविडचं बघ ना, तेच काय बोलतात सिम्पटम्स त्याला, होते. प्रमुख त्रास तोच बरोबर. होता नाही का, दम ताप लागण्याचा. लागणं वगैरे ते मेन हा, गोष्टी दम होत्या. लागणं, हा. हा, ते तसं मम्मीला चालू झालं होतं. हम्म. आणि सारखं शेजारचे वगैरे लोक नाही का डेट होत होती त्यांची. ओके. आणि तर मी आणि मम्मी, आम्हाला मोठा भाऊ माझा सोडायला आला होता. सो आम्ही गेलो इंदापूरला. तर माझी आजी म्हणजे माझ्या मम्मीची मम्मीनं
गाणगापूरवरून एक स्वामींचा एक तक्ता होता बघ, असा तक्ता. ओके. आणि त्याच्यावर स्वामींचा एक फोटो होता छोटा. आणि त्याच्या एका साईडला एक तारक मंत्र होता स्वामींचा. आणि अच्छा. एका साईडला आरती होती. आणि मला म्हणजे मम्मीची तब्येत पूर्ण डाऊन झाली होती. मला देवावर कुठला विश्वास नव्हता, काय नव्हतं, काय नव्हतं. अशीच एक तक्ता असा भिंतीवर अडकवला होता. हम्म, हम्म. आणि त्या तक्त्याकडे मी बघितलं आणि मी म्हणलं, जर स्वामी समर्थ खरंच तुम्ही आजचाल म्हणजे नाही का, बरोबर. मी आजपर्यंत ऐकत आलोय स्वामी आहेत, स्वामी असं, स्वामी तसं. हम्म, मी त्या तक्त्याकडे बघितलं आणि म्हणलं, स्वामी जर आता आता जर मम्मीचं हे जे नाही का, जे दम लागणं हे बंद झालं, हम्म, तर मी तुमच्या आयुष्यभर सेवा करेन. आणि तिथे एक तारक मंत्र होता. तर तारक मंत्र मी अगदी मनापासून वाचला. नाही का, तारक मंत्राला सुरुवात केली. तारक मंत्र अगोदर नवीन नवीन जरा वेगळं वाटलं होतं. त्याच्यानंतर तारक मंत्र वाचला, हे झालं ते झालं. अशीच रात्र गेली. दुसऱ्या दिवशी मी दोनदा तीनदा तारक मंत्र वाचला आणि माझा तारक मंत्र पाठ होऊन गेला. अच्छा. मग मी काय करायचो, तारक मंत्र सतत चालू ठेवला. त्या तारक मंत्रावरच माझं आणि स्वामींचं कनेक्शन झालं. आणि जी आईला काही त्रास होत होता, तो पण त्रास पूर्ण कोविड मध्ये बंद झाला. ओके. त्याच्यानंतर आम्ही आमच्या घरी आलो. आणि तेव्हापासून आमच्या घरात ना स्वामींची कुठला फोटो होता, ना स्वामींची कुठली मूर्ती होती, ना काय ना काय. त्याच्यानंतर मी फक्त 1 वर्ष नामस्मरण हम्म. आणि उपवास चालू केले होते मी गुरुवारचे, म्हणजे 9वी पासूनच अच्छा. उपवास चालू वगैरे होते. आणि त्याच्यानंतर